बातमी आता हिंगोलीतली आणि त्यात सुद्धा विशेष म्हणजे जय महाराष्ट्राच्या परिणामकारक बातमीदारीची। हिंगोलीमध्ये खताची कृत्रिम टंचाई दाखवण्यात आली। शेतकऱ्यांची लूट करण्याचा हेतू या मागे होता। जय महाराष्ट्राच्या अत्यंत चर्चित आणि प्रभावशाली अशा जनता रिपोर्टर या कार्यक्रमामध्ये आम्ही ही बातमी लावून धरली। त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी हिंगोलीतल्या खताची साठवणूक करणाऱ्यांवर छापेमारी केली आणि चुकीच्या पद्धतीने खताची साठवणूक करून जिल्ह्यामध्ये खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली आहे। जी लोक यामध्ये दोषी आढळली आहेत त्यांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। आता आपण या निमित्ताने 11 जणांचे परवाने रद्द केल्याबद्दल काय प्रतिक्रिया येत आहेत ते आधी जाणून घेणार आहोत। व्यापारी लिंकिंग करून खत विक्री करत होते, त्यामुळे नाहक शेतकऱ्यांना त्रास होत होता। या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करून त्या संदर्भातले पुरावे प्रशासनाला दिले होते। त्यानुसार त्याची बातमी आपल्या जय महाराष्ट्राने सुद्धा दाखवली होती। त्यानुसार प्रशासनानं काल आम्हाला समजते आपल्याकडूनच की 11 दुकानावर काहीतरी कारवाई केलेली आहे। त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये असा प्रकार पुन्हा घडणार नाही याबाबत आम्ही निश्चिंत राहू। आता या निमित्ताने आमचे प्रतिनिधी कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांच्याशी बोलले ते ऐकूया। वसमत तालुक्यामध्ये अनेक दुकानदारांकडे जे आहे ते कृत्रिम तुटवडा आणि चढ्या दराने खत विकल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती। यावरून जय महाराष्ट्रने बातमी उचलून लावलेली आहे आणि या संदर्भामध्ये स्वतः आपल्याकडे कृषी अधीक्षक आहेत। सर, आपण या संदर्भामध्ये कशा पद्धतीची कारवाई केली होती काय सर? वसमत तालुक्यामध्ये 3 डिसेंबर रोजी काही शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना युरिया आणि DAP खताची त्यांनी मागणी केली। काही दुकानदारांनी त्यांच्याकडे जो DAP आणि युरिया ज्या कंपनीचा आहे तो त्यांनी सांगितलं, परंतु पर्टिक्युलर कंपनीच्या युरियाची आणि DAPची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्यामुळे त्यांनी त्या कंपनीचा युरिया किंवा DAP आमच्याकडे नाही असं सांगितलं। त्यावरून आम्ही जिल्हा स्तरावरून भरारी पथके पाठवून सर्व दुकानांची तपासणी केली, त्यांच्या गोडाऊनची तपासणी केली। सर्व 11 दुकानावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी आता वसमत येथे DAP आणि युरिया दोन्ही खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे। फक्त शेतकऱ्यांना एवढंच आवाहन आहे की त्यांनी एक पर्टिक्युलर कंपनीचाच खताचा आग्रह न धरता जे खत त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या खतामध्ये इन्ग्रेडियंट्स हे सारखेच असतात। DAP म्हटल्यानंतर 1846 हे कोणत्याही कंपनीचं असलं तरी त्याच्यामध्ये तेच इन्ग्रेडियंट्स असतात, तरी त्या उपलब्ध असलेल्या कंपनीचं खत त्यांनी वापरावं। आणि एखादी दुकानदार जर खत उपलब्ध असताना सुद्धा जर देत नसेल तर तात्काळ आपण कृषी विभागाशी संपर्क करावा। आपण या 11 पैकी 4 दुकानदारांवरती त्यांचा प्रमादाचा स्वरूप लक्षात घेता 7 दिवसासाठी 4 दुकानदारांचं निलंबन केलेलं आहे आणि काही दुकानदारांचं 15 दिवसासाठी निलंबन या ठिकाणी केलेलं आहे। दोषी आढळल्यास त्या दुकानदारावर देखील कारवाई होणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।